नॅशनल पार्क ज्याला दरवर्षी 50 लाखांपेक्षा जास्त लोक व्हिजिट करतात. उंच कॅनियन्स मधून वाहणारी एक रिव्हर आणि जगभरातून लोकांना इथे आणणारा एक युनिक एक्सपिरियन्स. लास वेगस पासून जवळपास 3 तासांचा हा रोड ट्रिप आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आणि हा एक्सपिरियन्स नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वप्ना आली आणि स्वागत आहे तुमचं आमच्या साऊथ वेस्ट रोड ट्रिपच्या एका नवीन भागात. आजचा दिवस सुरू झाला एका ब्रेकफास्ट स्टॉपने, आइन्स्टाईन ब्रोज बेगल्स मध्ये. आम्ही आमचे फेवरेट बेगल्स अँड कॉफी घेतली आणि मग सुरू झाली आमची लास वेगस ते झायन नॅशनल पार्कची रोड ट्रिप. A few moments later. आमचा पहिला स्टॉप होता व्हॅली ऑफ फायर स्टेट पार्क. या ठिकाणाला व्हॅली ऑफ फायर असं नाव का पडलं माहिती आहे का? इथले लाल सँडस्टोन फॉर्मेशन्स वर सूर्याची किरण पडली की हे संपूर्ण व्हॅली जणू आगीसारखी चमकायला लागते. इथले हे रॉक्स जवळपास 150 मिलियन वर्ष जुने आहेत आणि वाऱ्याने आणि पाण्याने लाखो वर्षांमध्ये त्यांना हे अमेझिंग शेप्स दिले आहेत. व्हॅली ऑफ फायर मध्ये आमच्यासाठी अजून एक सरप्राईज होतं. रस्त्यावर अचानक आम्हाला दिसले बिग हॉर्न शीप. नॅशनल पार्कच्या सफारी सारखं काही नसतानाही असे वाईल्ड ॲनिमल्स त्यांच्या नॅचरल हॅबिटेट मध्ये दिसणं हा खरंच एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. एक क्षणासाठी असं वाटलं की आपण एखाद्या वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीचा भाग झालोय. यानंतर आम्ही निघालो काही छोट्या हाईक्स आणि व्ह्यू पॉइंट्स एक्सप्लोर करायला. पहिला छोटासा ट्रेक होता रेनबो विस्टा ट्रेलकडे. इथे चालताना एका बाजूला लाल रंगांचे माउंटन्स, दुसऱ्या बाजूला एंडलेस डेझर्ट आणि वरती कडक ऊन. आजूबाजूचा प्रत्येक अँगल फोटोसाठी परफेक्ट वाटत होता, त्यामुळे थांबून थांबून भरपूर पिक्चर्स घेतले. इथे आम्हाला दिसले एन्शंट पेट्रोग्लिफ्स. हे कार्विंग्स हजारो वर्षांपूर्वी या भागात राहणाऱ्या नेटिव्ह अमेरिकन लोकांनी तयार केले होते. मग आम्ही पोहोचलो 7 सिस्टर्सला. लाल सँडस्टोनचे एका मागोमाग उभे असलेले 7 मोठे रॉक्स, म्हणून या ठिकाणाला 7 सिस्टर्स म्हणतात. झायनकडे जाणारा ड्राईव्ह खूपच सुंदर होता. नॅशनल पार्कच्या जवळ पोहोचताच लँडस्केप पूर्ण बदलायला लागला. डोंगर तर होतेच, पण त्यासोबत हिरवळही दिसायला लागली. इथून वाहणाऱ्या व्हर्जिन रिव्हरमुळे हा भाग आपण आतापर्यंत पाहिलेल्या बाकीच्या नॅशनल पार्क्सपेक्षा खूपच हिरवागार वाटतो. झायन पूर्ण रेसॉर्ट सारखं वाटतं. स्टेसाठी हॉटेल्स, खाण्यासाठी रेस्टॉरंट्स, कॅफेज आणि पार्कमध्ये फिरण्यासाठी स्वतःची शटल बस सर्व्हिस सुद्धा आहे. त्यामुळे सगळं खूप वेल ऑर्गनाइज्ड आणि टुरिस्ट फ्रेंडली वाटतं. संध्याकाळी आम्ही एक छोटीशी हाईक करायचं ठरवलं. ट्रेलवरून दिसणारे व्ह्यूज खूपच सुंदर होते. एक बाजूला व्हर्जिन रिव्हर शांतपणे वाहत होती, तर दुसऱ्या बाजूला खूप सारे माउंटन्स. आजूबाजूला फारशी गर्दी नव्हती, फक्त निसर्ग, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण. ट्रेल झाल्यानंतर आम्ही झायन विलेज मध्ये गेलो. तिथे डिनर केला, थोडा वेळ फिरलो आणि मग हॉटेलवर आलो. कारण दुसऱ्या दिवशी होता या ट्रिप मधला सर्वात एक्साइटिंग अनुभव, द नॅरोज.
the next day. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो कारण आज होता या ट्रिपमधला सर्वात अवेटेड अनुभव. द नॅरोजसाठी शूज आणि ट्रेकिंग स्टिक आम्ही बाय केली, शटल पकडली आणि निघालो झायोनच्या सर्वात आयकॉनिक ट्रेलकडे. उंच कॅनियन वॉल्स, त्याच्यामधून वाहणारी व्हर्जिन रिव्हर आणि त्यात पाण्यातून सुरू होणारा हा ट्रेक. पहिला पाऊल पाण्यात टाकलं आणि ॲडव्हेंचरला खरी सुरुवात झाली. आजूबाजूला फक्त वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, थंडगार नदी आणि प्रत्येक वळणावर दिसणारे भन्नाट व्ह्यूज. कधी दगडांवर तोल सांभाळत चालायचं तर कधी पाण्यातून वाट काढायची, पण प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घेत होतो. खरंच द नॅरोज हा फक्त एक ट्रेक नाही तर आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा एक्सपिरियन्स आहे. द नॅरोज नंतर आम्ही अजून एक छोटासा ट्रेक केला आणि अशा प्रकारे आमचा झायॉनमधला दिवस संपला. आतापर्यंत आम्ही जितके नॅशनल पार्क्स पाहिले त्यात झायॉनने माझ्या मनात एक वेगळीच जागा बनवली आणि त्यामुळेच झायॉन बनला माझं सर्वात आवडतं नॅशनल पार्क. पण आपल्या ट्रिपची मजा अजून संपलेली नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत ब्राइस कॅनियन, करणार आहोत लाखो ताऱ्यांची स्टार गेजिंग आणि एक्सप्लोर करणार आहोत आर्चीज नॅशनल पार्क. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.